महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आशिष कावळे आलेलो आहे दिव्यामध्ये खर्डी इथे। आपण माझ्या मागे जे बघत आहात ते वर्षानुवर्ष हरिनाम सत्ता हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आता आपण ज्यांना भेट आहोत हरिश्चंद्र दादा। दादा काय सांगणार, हरिनाम सत्ता आयोजित आहे, कार्यक्रमाचं काय काय आयोजन आहे? नमस्कार, माझं नाव हरिश्चंद्र अंकुश पाटील। मी या गावाचा सचिव या नात्याने आपणास सांगू इच्छितो की आमच्या गावात आत्तापर्यंत 15 वर्षे हा हरिनाम सप्ताह चालू होता। हा 16वा वर्ष आमचा हरिनाम सप्ताहाचा आहे। त्यानिमित्त आम्ही सकाळी पहाटे काकडा, त्याच्यानंतर याचं ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन अशा प्रकारची सेवेचे आमचे आयोजन असतं। आणि त्याप्रमाणे आता आम्हाला चांगलं सहकार्य मिळत असतं। परिसरातील लोक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। त्याबद्दल मी परिसरातले सर्व भाविकांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य देऊन काही कारणास्तव आमच्या गावावरती जो एक प्रसंग ओढवला होता आणि त्या प्रसंगातनं आम्हाला सावरण्याची शक्ती आमच्या परिसरातील लोकांनीच आम्हाला दिली। आणि आजचा कार्यक्रम हा आमचा इतर 15 वर्षापेक्षा आज जास्त प्रमाणात वाढ झाला आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी सर्वांच्या मनातनं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। आणि असं महाप्रसाद वगैरे आयोजित वगैरे केला जातो। दररोज सकाळी नाश्ता 9:30ला नाश्ता दिला जातो। संपूर्ण गावातली लोक नाश्त्याला उपस्थित, गाव अख्खा उपस्थित असतो नाश्त्याला। नाश्त्यापासून चाय नाश्ता, दुपारी जेवण, दुपारी जेवणासाठीच आमचे गावाले ग्रामस्थ जवळ 1000-1500 लोक जेवण करतात। पुन्हा संध्याकाळचं चाय नाश्ता, रात्रीचा महाप्रसाद, अशा प्रकारे आमचं नियोजन असतं। तसं बरेच आपण कार्यक्रम केले आहेत गावातले, आपण बघितलं आहे सगळे गावकरी एकत्र होऊन हा उत्साह नेहमी साजरा केला होता। हा आपण दुसऱ्या वर्ष परत आपण जोडले गेलो आहेत। अजून या गोष्टीचं म्हणजे विशेष आहे की या गावाचं म्हणजे संस्कृती जपून ठेवण्याचं हे काम सगळ्या गावकऱ्यांनी मिळून केलं। नक्की सर्व ग्रामस्थांना एक आवड असते की ज्या वेळेस एखादा कार्यक्रम संपतो त्याच टायमाला दुसऱ्या कार्यक्रमाची ओढ निर्माण होते। की जसं नवरात्री उत्सव संपल्यानंतर आमच्या गावात एकच चर्चा असते की आता सप्ताह कधी आहे, म्हणजे सप्ताहाची तारीख काय, सप्ताह कुठल्या टायमाला येईल, कोण कीर्तनकार ठेवलेत, कोण कार्यक्रम काय लावलेत, याविषयी आमची चर्चा नेहमीच होत असते। आणि त्यासाठी आमचा अहोरात्र आमचा एक मंडळ आहे आणि मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो। अशा प्रकारे गावकरी एकत्र होऊन हरिनाम सत्ता हा आयोजित केला जातो। आपण बघू शकतात जेवणाच्या पर्यंत तर सगळे एकत्र होऊन हे जेवण बनवलं जातं गावकरी लोकांमध्ये।